शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अपंगांच्या मागण्यांबाबत बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या प्रहार संघटनेकडून गुरुवारी 24 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या मुख्य मागणीबाबत बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली होती। या यात्रेदरम्यान आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली। याच अनुषंगाने चांदूर बाजार इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। म्हणून विधानसभेच्या विधिमंडळात एक आम्ही समिती स्थापन करू बा हे कृषी मंत्री साहेबांनी सांगितलं, पण कृषी मंत्री साहेब फक्त सांगून गेले। त्यानंतर ते आम्हाला रमी करताना दिसले। शेतकऱ्यांच्याबद्दल अजून संताप पुढे झाला। या अन्नत्याग आंदोलनाला बावनकुळे साहेब सुद्धा आले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलं। त्या आश्वासनाची कुठली मागणी पूर्ण झाली नाही। ते बावनकुळे साहेब आले होते, ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांचं कामच होतं येणं। ते पालकमंत्री या नात्याला ते बच्चू कडू साहेबांसाठी आले, पण त्यांनी आता एक मुद्दा अजून सांगितला होता, तर शेतकऱ्यांचा कर्जमाफी जर समाधानकारक झाली नाही तर तुम्ही मोकळे आंदोलन करण्यासाठी। पण आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग तुम्ही पाडून राहिले। तुम्ही आम्हाला शब्द दिला होता का सातबारा तुमचा कोरा करू, पण तुम्ही ते आश्वासन विसरले। सरकारतर्फे प्रत्येक शेतकऱ्याला आश्वासन देण्यात आहे की कर्जमाफी करू, याबद्दल काय मत आहे? कर्जमाफी करायलाच पाहिजे। कर्जमाफी करूनच चालणार नाही। शेतकऱ्याच्या शेतीभावाला हमीभाव दिला पाहिजे आणि जे मजुरीचं काम आहे शेतकऱ्याचं ते MRTS मध्ये झालं पाहिजे। ही मागणी बच्चू कडू साहेबांची पहिल्या आमदारकीपासून आहे। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहार कामगार रस्त्यावर उतरले। राज्यभरातील अनेक शेतकरी संघटनांचा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं चित्र आहे। तसेच महाविकास आघाडीचे अनेक आमदार आणि खासदारही या आंदोलनात सहभागी झाले होते। यासोबतच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभाग दर्शवला होता। जनमत न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।